नमस्कार. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी नंबर ऑपरेशन्स अर्थात संख्यांवरील क्रिया. यामध्ये आपण आज स्तर दुसरा अभ्यासणार आहोत. स्तर दुसरा काय आहे? तर 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो. या स्तरासाठी आपण आज मुलाखत पद्धतीचा कसा उपयोग होईल ते पाहूया. या दुसऱ्या स्तरावर आलेल्या मुलांना 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत आहे. मुलाखत पद्धतीमुळे त्यांचा अधिक चांगला सराव होतो. दुसऱ्या स्तरावरील विद्यार्थी आपल्याला मुलाखत देणार आहे आणि मुलाखत घेण्यासाठी आपण कोणत्याही स्तरावरील विद्यार्थी घेऊ शकतो. याशिवाय शिक्षक, पालक हे देखील मुलाखत घेऊ शकतात. चला आपण ही एक मुलाखत प्रत्यक्षच पाहू. नमस्कार. तर आज आपण स्वराबरोबर गणिताची गप्पा मारणार आहोत. स्वरा, तुला बाजारात जायला आवडतो का? हो. मग एक काम कर, हे घे 1 रुपया आणि मला याचे चणे आण. हो चालेल. आणि हे 2 रुपये पण घे आणि याचे शेंगदाणे आण. चालेल. आणि आता मोज बरं, किती रुपये झाले? 1 2 3 रुपये झाले. बरोबर. अशा प्रकारची रोजच्या व्यवहारात येणारी उदाहरणे घेऊन आपल्याला या दुसऱ्या स्तरावरील मुलांचा सराव घेता येईल आणि त्यांना पुढील स्तराकडे सहजपणे नेता येईल. चला आता आपण आणखी एक उदाहरण पाहूया. शुभ दसरा श्रेया. शुभ दसरा उत्कर्षा. तुझ्याकडे किती पानं झाली? 1. हा पण आणखी घे. आता किती झाली? 2. हा पण घे. आता किती झाली? 3. हा पण घे. आता किती झाली? 4. बरोबर. पाहिलं ना, किती छान. मुलाखत पद्धत वापरल्यामुळे मुलांना खूप आवड वाटते. आपल्याला छान छान प्रश्न विचारले जात आहेत हे समजल्यावर मुलं देखील छान तयारी करून उत्तरं देतात. मुलांच्या पालकांना सुद्धा यात सहभागी करून घेतलं तर मुलांचा आणखी छान सराव होतो. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मूर्त वस्तू घेऊन मुलं स्वतःहून एकत्र करून मोजायला लागतात. जी कृती तोंडी करत आहेत तीच कृती वहीवर, पाटीवर मांडायचा सराव देखील करून घ्यायचा. मिळवणे, एकत्र करणे यालाच बेरीज करणे, अधिक करणे हे लक्षात आल्यावर मुलं अधिक आत्मविश्वासाने उदाहरणं सोडवतात. अशा प्रकारे सराव घेता घेता आपला विद्यार्थी हळूहळू पुढच्या स्तरावर जायला सज्ज होणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.